उचलत्या पावलाला भाऊरायापर्यंत आले आहे का? तर भाऊरायाला नक्कीच शिकार साध्य झाले असतात. अरे भाऊराया, माझ्या मुक्याचा साथ होणार. चक्रावणी कसा प्रेम घेतो. अरे भाऊराया, कुठे? अगं तुझा मुक्याचा साथी तृप्त झालेला सोडतो. भाऊराया मुकेचा छान झाला पाहिजे. हो, कुठे? पाऊस कुठे? चक्रावणी कसा तप्त झालाय. जेणेकरून माझा चक्रावणीचा शमन होईल असं मला वाटत होतं. भाऊराया, ही तुझी बहिणी उचलत्या पावलाला तिथपर्यंत आली का? आणि माझ्या मुकेचं शांतवन होईल. म्हणजे तुला काही सापडलेलं नाहीये. नाही भाऊराया. काय म्हणालीस? चक्रावणी कसा पेट घेतोय. माझा तुला पेट झालाय. तू ज्यावेळी मला भक्षण करे त्यावेळी मी भक्षण करणार आहे. सांग, आजच्या दिनी मिळाला नाही अपयश. अपयश या कवजिऱ्याच्या हातातून प्राप्त झालाय. काय करावं? कित्येक दिवस या रंगाचा पडला होतोय. केवळ ज्या देवताने केलेला आमचा अपमान आमच्या पूर्वजांना त्याने संपवलंय. त्याचा सूड आम्हाला घ्यायचाय. आता जर का आमचा पोट भरला नसेल त्या देवतांना आम्ही कसं संपवणार? भाऊराया, पातळ मोडाचा थांबण्याचा अंत गेला. आणि आराध्य जाती गेले. ही गादी नावाचे नापत बदलतो. त्या कपटी देवतांना ज्यावेळी संपणार त्याच वेळी माझ्या मातांवराचा साम्राज्य आपल्याला मिळणार. त्या देवतांना शिल्लक ठेवणार नाहीये. हे माझा मुखातील शब्द मला सत्य करायचंय. भाऊराया, हे त्रिवार सत्य आहे. पण आजच्या दिनी ते अपयश आपल्या विरोधी प्राप्त झालंय. याच्यावर काय उपाय आहे? चक्रावणीला तर पेट घेतलाय. प्रयत्न आपल्या जीवनात करायलाच हवाय. जोपर्यंत आम्ही प्रयत्न करत नाही तोपर्यंत आम्हाला यश हवा. कुणाचा तरी आवाज येतोय. येऊ नये. देवताला सहकार्य करण्यासाठी स्वर्ग मृत्यू पाताळ निद्रेसाठी माझी पायपी
पण देवा तुझा नामस्मरण करीत करी या निर्भीड अशा अरण्याच्या ठिकाणी माझे येणं झाले. मग या नारायणाबादचा गोडवा घात घात मार्गाने आमच्या पूर्वजांचा घात झाला. पूर्वजांचा घात झाला त्याचा सत्यानाश त्याचं मला वाईट वाटतंय म्हणून मला वेळोवेळी पदोपदी सहकार्य केलंय. आता भेटणार आहात असेच तुम्हाला सोडणार नाही. मला सुद्धा योग्य मार्गाला लावणार. कुणाला मार्ग योग्य दिशेला. हे नारदा याच्यासाठी एकसारखे आमचा मला स्वप्न साकार करायचंय. भटकत आहात. मिळेल ते काय मिळेल ते पित आहात. किती दिवस गुजरत आहात का तर या अरण्याच्या ठिकाणी भेटणार नाही. हे नारदा तुला प्रथमच सांगितलंय आम्ही काय खातो कर्तव्य महत्वाचं आहे. आता जर तुम्हाला याच्यातून यश मिळवायचं असेल आणि देवता विजय मिळवायचा असेल तर या देवतांचं मूळ शोधलं पाहिजे. या देवता तुम्हाला का होत आहे याच्या मुळाची कारण काय असेल तर दैवी शक्ती कशामुळे प्रबल असेल अग्निहोत्री ब्राह्मण श्रीब्राह्मण प्रत्येकाचं कार्य वेगळं. अग्निहोत्री ब्राह्मण यज्ञ हवलं करताय त्याचा अविर्भाव देवताला मिळतो आहे. त्याच्यासाठी देवतावर विजय मिळवायचा असेल प्रथम रूपरूपाच्या ठिकाणी यज्ञाचा विरोध आणि ज्या यज्ञाचा विरोध होईल त्याच वेळी देवताला स्वारी देवतांची स्वारी करायला ब्राह्मणांच्या घातासाठी गेले पण ब्राह्मणांच्या रक्षणासाठी क्षत्रिय हाती तापमान घेऊन उभे आहे. अरे कधी कसं काय म्हणून तुमचा लहानचा काट्याचा सांगता येत नाही. हिच्यावर विश्वास न ठेवता हे कुटुंबाचं कार्य बंद झालं की हे देव तुमच्या घरात आले याच्यासाठी माझ्या बहिणीचा मामाला मी चाललोय. केवळ सगळा नष्ट करण्यासाठी नवाचा सामर होमन करताय. याचा साम्राज्यात धार्मिक कृती मागून तुम्ही देवदर्शनात व्यक्त करणार. अरे अहंकारी उन्मत्त धार्मेश्वर तुम्हाला हसवायचं आहे. तुम्हाला ठेवायचं आहे तुमचा राज शिरासाठी युक्ती प्रयुक्ती देवतांना सहकार्य करून त्यावेळी शक्तीचा नायनातून सज्जनांचा उद्धार करत आहे. पण हे देवा किंवा दुष्ट धार्मिकाचा दंभ फोडण्यासाठी वैष्णवावर कठोर विचार अशा प्रकारचं स्वरूप धारण करून यातून विश्वाचं रक्षण करतोय. अशा माझ्या वैकुंठच्या नारायणा हे सावधाशिवा पिनाचं बरोबर तर या दानवाचा विश्वावर राज्य मिळू असेल तर या विश्वाच्या ठिकाणी अस्थिर
शिवाजी महाराज यांच्या होण्याच्या कलहाला यांच्या डावी कृतीला वेगवेगळ्याचा पायबंद करण्यासाठी मला एका नाट्याची निर्मिती करावी लागेल आणि या माझ्या नाट्यात यशप्राप्ती होईल देवा तुला मंगला पाटील आशीर्वाद मंगला पाटील देवकीचे सोने पाहतो नारायण रुदला कांदा Yo,
गोबडी वळायची फक्त थांबले. ब्राह्मणा खाली बसलो होतो माहिती एवढा मोठा मी समजावून घेऊ शकतो. होय ना. तुझ्या समोर किती ब्राह्मण असते म्हणजे घाबरण्याचं कारण नाही. या ब्राह्मणाला सुद्धा सांग. होय हो. फक्त भक्ती बोल. काय काय नाही. भक्ती करायची असेल माझी देवी करताली. काय ते भक्ती का बोलतोय? मग ऐकू आलं नाही काय ते. ऐकू आलं नाही. काहीतरी काय बोलतो. तुला ऐकू आलं नाही. चांगलं तेच ऐकतो जे ऐकायचं नाही ए, ब्राह्मणा, काय ते. ऐकू आलं नाही. तुला ऐकू आलं नाही. हे नुसतं आहे. तुला मी काय सांगितलंय? देवी करताली. त्या करताली जाऊन त्यांची भक्ती करा. तुमच्या जीवनाचं सोनं करा. हो करा करा. सर्वांनी कात्यायन देवीची भक्ती करायची कुणाची करायची त्याची करा. आम्ही आमचं कर्म सोडणार नाही. तुझं कर्म होय का? तुझं कर्म कसं सोडणार? अरे रामांमुळे जन्म झालो. आई, तुला जीवन हो असं वाटत असेल तर माझा तुला ऐकावं लागणार आहे. अरे कुणाची असा कसा मी प्रत्येकाला सांगून समजावत असतो. ऐकला तो ठीकच आहे. नपेक्षा योग्य मार्ग मी निवडतोय. तुला सांगतोय. असू दे. हे ब्राह्मणा, अरे तुझ्या या शस्त्राला मी घाबरणार नाही. हे तुला स्वप्न आहे आणि स्वप्नात तू गडबडून जाऊ नको. अरे म्हणून तुला सांगतो आई, तुला सुखासुखी करायचं असेल मार्ग सोड. मी सांगतो त्याप्रमाणे वाग. अरे आमचे राजे आहेत. या राजांच्या राज्यात आम्ही सुखात आहोत. म्हणजे असा नाही की नाही आम्हाला आवश्यकता नाही. चालतो. हे ब्राह्मणा, तू सांगा आणि मी ऐकतो. तुझा भाव या ठिकाणी केला अरे तू काय वाटते. काय वाटते. वृत्त आहे. वृत्त आहे. त्या क्षत्रियांना आम्ही धर्मींना शिकविली. हे ब्राह्मणाची विसरली असं तुला वाटते. आई, तुझी लहान लहान मुलं आहे. होय हो. त्यांना सुद्धा मी सोडणार नाही. प्रामुख्याने ऐकलं असतं ठीकच आहे.
आमच्या राजांना मारा. हो मी सुरुवात करतो इथूनच करतो. हो अरे ते येतं ते बोलतो पळून गेलास खरं, अजून जाऊन शिकला नाही का? आई बाबांनी माझ्या संस्कार करेल तर नव्हे तर या साऱ्या जगाचा चित्रपट टाकला. योग्य वयाचा एका क्षणी राज्य आणि या राज्याची नारायण करेल. सारे सुखे माझ्या चरणात लोकांनी. कोणत्याही गोष्टीची मला निंदता वाटत नाही. तासी माझ्या सेवेसाठी प्रमाणे मानसिक आज का आले नाही त्यांच्या माझं लक्ष देत नाही. म्हणून जीव कसा उदास उदास झालाय. किती उदास जीव सारा किती उदास महान
समस्या केला आणि मुळात ही जनता सुखी आणि समृद्धीला बनते. पण एवढे राजन, हे राजन, अरे झोपला असेल तर जागा हो आणि या ब्राह्मणांचं रक्षण कर. हे राजन, अरे झोपला असेल तर जागा हो आणि या समस्त ब्राह्मणांच्या जीविताचं रक्षण कर. विकासाचा भूर्ण करणारे हे ध्वनी ही करुण असो काही का असेना बरोबर गळ हे आपलं करतो. मित्रश्रेष्ठा ही मित्रश्रेष्ठा आपल्या पवित्र निपूर्ण करणे राजा कीर्तिध्वज मला नमस्कार करते. मंगलमय आशीर्वाद. हे विक्रांत सुस्वागतम. साधू संत येते घरा तोची दिवाळी गाव क्षणभर का होईना आमच्या आदित्यचा मान राहा. हे राजन, काय पाहतो की आश्चर्य आपल्या मुखकमलाकडे मी पाहतोय. आपल्या मेळातून अश्रुधारा मातीमोल होते. का का हे दुःख तुझ्या मेळातून ओसांडते सांगा म्हणतोय. नित्यशहाला राहत दरबारीचा ब्राह्मणांचा यथोचित मान सन्मान केला. अगदी खरे पण त्यात ब्राह्मणांच्या डोळ्यातून भळभळ अश्रू या भूमीवर वाहला. बहारे राजन, तुझ्या उघड्या नेत्रानं प्रहार, हे अंगावर उठलेले रण पहा आणि या गळ्यात या प्राणाने असंख्य वेदना या आज आश्चर्य मनात वाटतंय. कारण गो ब्राह्मण प्रतिमा मी साथ करण्यासाठी मी झटत आलोय. मग आज माझ्या जनतेच्या बाबतीत असं का घडलंय. आणि त्या ब्राह्मणांचं रक्षण नव्हे तर त्या ब्राह्मणाने जामगार तुमच्या हाती दिलेल्या चतुर्वर्णाचं रक्षण करण्यासाठी अरे आणि तेच गो ब्राह्मण प्रतिपालन म्हणून जी निर्धावले तुम्ही निर्णली ती आज मातीमोल झाली आहे राजा. मातीमोल झाली. क्षणभर सत्य आपल्या मुखातून बाहेर पडू लागलंय. मनात असंख्य वेदना निर्माण झाला. क्षणभर अवघड कोसळलं भाव. नवीन नवा मनातून कुठंतरी अशंक झाला. हे विप्राय, मला सांगो, आज माझ्या जनतेचा हिताचा विचार मी केलाय. केवळ माझं तत्व मी जोपासलं हा तत्वात बाधा. मग सांगा, आज माझ्या विचाराला दोष मिळाला तरी चालेल. पण माझ्या स्वातंत्र्याला आज आहे. सांगा, कोण अशी आतुरी शक्ती निर्माण झाली ज्यानं माझ्या जनतेचा दुःख हिरवण्याचा प्रयत्न केला. सांगा म्हणतोय. हे राजन, तुझ्या तत्वाला महत्त्व राहिलं पाहिजे असेल तर ऐक. कोणीतरी श्वेतासुर नामक असुर निर्माण झाला. आम्ही गंगा तीरावर पूजा अर्चना करत असताना एकाएकी आमच्याशी त्याला भयानक असं युद्ध आरंभलं आणि आम्हा समस्त ब्राह्मणांना मारहाण केली. एवढंच नव्हे तर आम्हाला जिवंत सोडलं ते का तर आम्ही तुमच्या पाशी यावं, तुम्हाला हे सारं कथन करावं आणि म्हणूनच राजन नाही जे घडून गेलंय त्याचा तुम्ही विचार करू नका. याच्या पुढे काय घडणार याचा विचार आम्ही मग याच्यासाठी राजन हे विमराज, राजकर्त्याचा जन्म साकार करण्यासाठी माझा जन्म झालाय. केवळ दिलेले शब्द सत्य करण्यासाठी हा राजकर्ता प्रतिज्ञापूर्वक सांगतोय. या माझ्या जनतेचा सुख घेण्याचा प्रयत्न केलाय. त्या आसुरी शक्तीला आळा घालीन. या जनतेच्या वेगातून ओघळणाऱ्या आसुरीची फुलं करीन. तर निश्चित व्हा, तुमच्या शील संरक्षणाची जबाबदारी आम्ही आमच्या हाती घेतो. हेच ते पवित्र गंगाती आणि याच गंगेच्या तटावर बसून आम्ही या गंगा मातेचं पूजन अर्चन करत असताना याच ठिकाणी तो श्वेतासुर नामक असुर निर्माण झाला. हा झालेला भयंकर विध्वंस न जाणो न कळे कोण कुठून आला
असावी हा राज्याचा राजा प्रीतीनं तुमच्या शील संरक्षण जबाबदारी घेऊन इच्छित आहे तर केवळ बोलण्यासाठी नाही तर आमचा दिलेला सत्ता पूर्ण करण्याची अवकाश आहे निश्चित मनानं तुमच्या कार्याला तुम्ही स्वीकार करा तुमचं संरक्षण आम्ही करू राजन अहो नाही हो तो का म्हणून शोकावलाय म्हातारी गेल्यावर दुःख नाही पण का शोकावला उपयोगाचा नाही सावधान रहा तो कुठून केव्हा येईल याचा नेम नाही आणि म्हणून आम्ही एकदा ज्या प्रसंगातून ओढून निघालो त्या प्रसंगाशी दोन हात करण्याची आमच्या मनाची तयारी नाही आम्ही आपल्याला हे स्थळ दाखविलं हे ठिकाण दाखविलं न जाणो नकळे कोण केव्हा येईल याची शाश्वती नाही जर का त्या आसुरी शक्तीचा विनोड केला तरच गंगा तीराचं रक्षण करणं हे आमचं कर्तव्य होय आश्चर्य वाटते त्या पवित्र ठिकाणी कुणाची कौलं पडते कोणच सांगेल आश्चर्य म्हणून या पुण्य क्षेत्रात तुम्ही हरिद्वार माजवता म्हणजे आमचा परिचय तुम्हाला हवाय मग ऐका ज्या भूमीवर तू पाय रोवून उभाई या भूमीचा रक्षक राजा हे कुणाला सांगावं ज्याच्या अंगी शौर्य सामर्थ्य नाही करावं ज्याला शौर्याचं जीवन द्यावं आपल्या आचरण अंग म्हणून जगण्यापेक्षा एकदाच मरण हे आम्ही क्रमप्राप्त ठरवलंय आकाशातून उठलेल्या ताऱ्याप्रमाणे अल्पश ताऱ्यांचा आम्ही धन्य करतो पण मला सांगा जीवन हे क्षणभंगुर आहे जीवनाचा उपयोग करायचा असेल अजूनही शुद्धीवर या माघारीला नाही राहत माझा साध्यवंत हे जर तुला प्रत्यक्ष पाहायचं असेल नाही सोडिता
प्रकारची असावी हे पहा. देवतांशी तुझा विरोध असेल जरूर तो करा. या माझ्या जनतेला कष्ट देण्याचा अधिकार तुम्हाला पोचत नाही. कारण या जनतेचा रक्षक म्हणून या मदत भूमीवर मूळ आहे. म्हणून सांगतोय स्वतःची स्थिती जी झाली ती तुझी होऊ नये. एवढ्याच कशाला ती सत्तेचा वापर मला घ्यायची इच्छा नाही का? सत्तेच्या अवलंबुनाच्या काळजीने ठेवले तो रिकामा असताना मागे जाण्यासाठी नव्हे. येणाऱ्या प्रसंगाला योग्य त्या प्रकारे सुसंगत होऊन प्रतिकार करण्याची क्षमता माझ्यावर आहे. अति आत्मविश्वासात घातकाला काळजीने ठरतोय आणि बंधूच्या पावलावर पाऊल ठेवून स्वतःच्या जीविताचा हमी तुला साधायचा असेल आणि वरून लोक व्हायचं असेल नाही आज मला शुभ विजय पुरा हा. चिंता करू नका. निश्चिंत व्हा. म्हणजे घडलेला प्रकार तुम्ही पाहिला. पण मला सांगा अशा भाबड्या गुन्ह्या झाल्याच्या मुलाशी कारवानी म्हणजे ती तुमच्या बाबतीत हा प्रसंग घडला असेल पण इथं आलात ते योग्य झालं फार बरं झालं. कारण आता चिंता करू नका. कारण आमची ओळखी कदाचित तुम्हाला नसेल. या उजेडीचा राजकर्ता राजा ध्वज मला म्हणतात आणि हे म्हणतात मानवी शक्तीला आळा घालण्यासाठी तुम्ही इथं. तर मला सांगा आपल्या एकंदर त्या निधीनं 2 वर्षात प्रसंगाला तुम्ही काय म्हणाला आपल्या देहाला साजेल सोडेल असं तुमचं नामविधान. पण काळजी घ्यावं. कारण जेवढा हे सुंदरता वरदान आहे तेवढा शापही ठरू शकतं. असं नाही दुष्टाची वरद दृष्टी पडू शकते. काळजी घ्या पण निश्चिंत व्हा. मी एक अनाथ जरूर आम्ही तुम्हाला देऊ. आता श्रीमंती वैभव ऐश्वर्य आमच्या पायाशी लोकांना
समाधानी बनतं, मन तृप्त बनतं. याला कारण खरोखरच आद्याने मला आधार मिळणार आहे आणि मला हवा तसा आधार मिळणार आहे. हे शब्द ऐकून मन कृतार्थ झालं. याच्यासाठी ऐका वाटते माझ्या मुखातून गोड गुप्त शब्द ऐका. ध्यानाजवळी हो मदना, ध्यानाजवळी हो. जवळी घ्यावं अशी इच्छा कळलं नाही? नक्कीच कळेल. फक्त मी काय बोलते त्याच्याकडे लक्षात ठेवा. ध्यानाजवळी हो मदना, ध्यानाजवळी हो. अशा प्रकारच्या शब्दाची वर्णना करणं निश्चित, पण हे सुंदरी या तुझ्या प्रेमाचा स्वीकार हा माझा कीर्ती करू हे सुंदरी, आम्ही भरवशाचा शब्द तुम्हाला दिलाय, तुम्हाला आधार देऊ. आधार देण्याचे अनेक प्रकार आहेत. तुम्हाला नात्याची चौकटीचा विचार आम्ही आमच्या जीवनात करू, कारण आम्ही विवाहित आहोत. एवढ्यात कशाला ज्या रामचंद्रानं एक व्रताचं आचरण केलं, त्याच व्रताचं आचरण आम्ही आमच्या जीवनात केलं. आमच्या पवित्र पत्नीला तिच्या पवित्र प्रेमाला तडा देऊ शकत नाही, म्हणून हे काय तुम्ही मनात आणलं ते क्षणभर बाजूला ठेवा. नाती केवळ टिकवण्यासाठी असतात. या नात्यात दुरावा येऊ नये याच्यासाठी अन्य दुसरी नाती कोणती? प्रेम किंवा जबरदस्तीला मिळत नाही, तर ते आत्मीयतेनं प्रत्येक करावं लागतं. पण मला तुझ्या बाबतीत संशय येऊ लागला, कारण मी तरी म्हटलंही प्रत्यक्ष ज्या मुलीला निर्मिती केली ती त्या जगातलं हे महत्वाचं आश्चर्य होय. तुझ्या बाबतीत येतात संशय, क्षणभर शंकेची पाव चुकचुकू लागली, कारण एकंदर तुझ्या मनाचा विचार मी करतोय. तुझ्या मनात विविध भावना जागृत होतोय.
वास्तविक एका स्त्रीनं आपल्या प्रेमाचा त्याग करावा, कारण पुरुषापेक्षा स्त्री जगाला जास्त किंमत देते. पण जगाची नीतिवंत उदाहरण तुझ्या तुला कुठेही दिसत जातीला कलंक लावणारे शब्द तुझ्या मुखातून बाहेर पडले. आज मला करून चुकलंय. स्त्री कधी कधी विषारी नागिन होऊन दंश करू शकते उदाहरण म्हणून दिसतंय. आणि अशा क्रिया जर जीवात वावरून राहिल्या तर समस्तेच्या जनतेचं अहित म्हणून एकच सांगतोय तुझ्या सरकेचा
हा अखंड काल उभा केला संशय मध्ये गाठ निर्माण झाला काय होतंय ते कळे माणसं झालं काय होईल राक्षसाचा घात काढण्यासाठी गेले पण अद्याप का आले नाही यांच्या घडलेल्या गोष्टीचा विचार न करता या माझ्या महाराजा ठिकाणी आलोय खरा रसिक प्रेक्षक तुझा भक्ती प्राबल्य श्रेष्ठ असल्यामुळं आज सर्व विजयच्या मुलीला आमचं आगमन इथं झाले पण घडलेल्या शक्तीला आळाने घातलाय खरा पण राक्षसाने आम्ही केलाय ती शक्ती पराभूत होऊन परायण निघून गेली पण घडलेल्या प्रसंगानं क्षणभर विश्रांतीची आवश्यकता मला भासली हा माझ्या कार्याला फार श्रम झाले म्हणून मी मनोमनी ठरवलंय क्षणभर तुझ्या या शयन मंदिरात विश्रांती घ्यावी वेळ दिली. Oh,
आता काय सांगतो की काय करावं
किंवा देवाचा मंगलमय आशीर्वाद माझ्या पाठीशी एवढी
मनाला समाधान प्राप्त झाले. या प्रमाणात दिसतो इतरांना सुहास देतो. त्याचप्रमाणे या द्वारकेच्या राजप्रासादी चौकडे जर का पाहिलं असेल तर या राघवाच्या नावाचा जयघोष चालू आहे. आणि का असले या अयोध्येच्या या राजसिंहासनावर आम्ही आरूढ झालो. या अयोध्येच्या प्रल्हाद प्रजाजनांना न्यायदान करण्याचं दिव्य कार्य आमच्याकडून होत आहे. परंतु हे अयोध्येच्या न्यायदेवते राघव तुझ्या चरणी शतशान म्हणतो, शतशान म्हणतो, शतशान म्हणतो. लंकाधीश रावणानं सीतेचे चौर्य कर्म केल्यामुळं एक सारखा मनोमनी विचार त्या रामचंद्राच्या मनी उमटू लागला. आणि तो कोणता असेल तर ज्या लंकाधीश रावणानं माझ्या सीतेचं चौर्य कर्म केलंय त्यातून सीता मुक्त होणं हे फार गरजेचं आहे. त्याच वेळी पंपा सरोवराच्या ठिकाणी सगळ्या हनुमंताच्या नावाची गाठ झाली आणि त्या कपी कुलातील सैन्याकरवी रावणावर आम्ही आक्रमण केलं आणि लंकाधीश रावणाचा वध आमच्या करवी घडला गेला. आणि केवळ बंधूक वचनासाठी या अयोध्येच्या पुण्य अशा राजसिंहासनावर मी आरूढ झालो. परंतु त्या विश्वादी प्रत्येक माझ्या भक्तांना न्यायदान देण्याचं कार्य मी करतोय. कारण विश्वाची माझे घर आहे. त्या विश्वात मी चिंतामणी पादुकांचा वापर करून सदोदित तुझी पायपीट असते. परंतु आज नेमका या कोणता
आजपर्यंत भक्त हे माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ जरी या अयोध्येच्या राजसिंहासनावर जरी का मी आरूढ झालो असतो तरी सारे भक्त मला देव म्हणून पूजतात आणि या अयोध्येत शांतता प्रस्थापित करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. आणि असं असताना माझ्या भक्तांवर अरिष्ट सांगणार म्हणजे दानवेश्वर श्वेतासुर दानव याने माझ्या भक्ताच्या बाबतीत अरिष्ट निर्माण केले. माझा कोणता माझा भक्त म्हणजे उज्जैनीचा राजकर्ता किती ध्वज पण याच्या बाबतीत श्वेतासुरानं नाहक छळ करण्याचा त्याने निर्माण केला. परंतु देव भक्त आहे माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. अर्थात माझा शब्द माझा आहे या अखिल विश्वात शांतता निर्माण करण्यासाठी आणि माझ्या भक्तांचं संरक्षण करण्यासाठी काही का असेना या मार्गानं मार्गक्रमण करावं हे वायू गतीनं आम्ही पावलं रोज असताना माझ्या नेत्रासमोर व्यक्ती निर्माण झाली. आजपर्यंत कधी पाहिली नाही तसं व्यक्तिमत्व माझ्या नेत्रासमोर उभं आहे. देहाला नामविधान आश्चर्य म्हणावं लागेल. ज्याच्या शोधार्थ माझी पावलं इथपर्यंत पोहोचली तोच हा श्वेतासुर. म्हणजे यानंच माझ्या भक्ताच्या बाबतीत अरिष्ट निर्माण केलाय. सामर्थ्याच्या बोधानं तुला प्रसिद्ध करतोय कारण जे माझ्या भक्ताच्या बाबतीत छळ तू माजवलाय तो कुठं तरी थांबव म्हणतोय. कदाचित ज्ञात नसेल पण अयोध्येच्या पुण्यमय भूमीत ज्याचा जन्म झाला तो प्रभू रामचंद्र तुझ्या नेत्रासमोर उभा आहे. प्रतिकार कोणाला करतोय अज्ञान हे नेहमी संपुष्टात येतच असतं. केवळ तू अज्ञानाच्या वाटेवर मार्गक्रमण करतोय पण एक गोष्ट ध्यानी ठेव ज्ञानाचा पुरस्कर्ता प्रभू रामचंद्र म्हणतात मला या राज्यात नव्यात अयोध्येच्या पुण्यमय भूमी अज्ञानी कधी सहन करू देणार नाही. एवढा अहंकार तुझ्या मनी निर्माण झाला असेल तर तुझा अहंकार दाखवण्यासाठी हा प्रभू रामचंद्र करतोय.
कोटी कोटी प्रणाम. प्रभू, तुझ्या लीलेचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे. अरे, ज्या देवानं तुझं पूजन केलं त्या ठिकाणी आमच्या सारख्या बाबरातील काय झालं? खरोखरच आठवतोय तो प्रसंग. मातेची इच्छाने पितृवचनाच्या पूर्ततेसाठी स्वसुखाचा त्याग केलास आणि वनवासाचा मार्ग देवा तुझ्या जीवनात आवडलास. प्रभो, त्या वनवासाच्या वेळी काय काय प्रसंग तुझ्या जीवनात आले ते सारे प्रसंग खरोखरच ऐकता क्षणी या हनुमंताला तुझ्या शिवाय हलवत नाही. आणि म्हणूनच एका सुभाषित मालकाने एक तुझं हे रामायणाचं चरित्र वर्णन केलंय. आजो रामवणी तपोवनादि गमनम अथवा मृगम कांचनम वैदेही हरणंजटाय वर्णन सुग्रीव संभाषणम वाली निर्जन समुद्र तटम लंका परिधानम पश्चात रावण कुंभकर्णम. एक द्विती रामायण. प्रभो, खरोखर आठवतोय तो प्रसंग. त्या चित्रकूट पर्वतावर मला वचन दिलंय. हे हनुमंता, ज्यावेळी तुला माझ्या दर्शनाची आस लागली त्यावेळी या रामेश्वरीमध्ये बसून माझं ध्यान कर. नित्यशा या रामेश्वरीमध्ये मी तुला दर्शन देण्यासाठी या रामेश्वरीवर काही क्षण का होईना माझ्या मनाचं ध्यान करून आपल्या मनाला समाधान करू. हे रामा पुरुषोत्तमा नरहरे श्रीराम
कशाला दुसरा काय केलं काय बोलतेस काय मी पाहला ब्रह्मचारी लाज नाही कशी वाटत तुला माझ्याशी प्रेम करायला बघते दादाला विचारत दुसरीकडे जा ही दादा प्रेमाची नाही खरंच सांगते तुला एकच काय
त्या सुंदरीला शोधतोय. अरे ती सुंदरी म्हणजे ही कालगिरा आणि कालगिरा म्हणजे ती सुंदरी. मायावी विद्येत नवीन अभ्या करणारा प्रेम भाषात तुला गुंतवून ठेवण्याच्या हेतूला या कालगिरीने मायावी रूप धारण केलं होतं. तुझी औदसे म्हणजे तुझी मदत जास्तच चढली आहे. एकच सांगू इच्छितोय, या हनुमंताच्या हातून म्हणतो तुला काय वाटलंय हनुमंत म्हणजे कुणी मेळाचा अगं तुझ्या सारख्याला किती करा माझ्या शब्दानं तुला संधी Ah!
याच्या पुढं या काय केले आणखी कोणी लोक येते प्रत्यक्ष पाहतो तुझ्यावर आले अरिष्ट दुरापास करण्यासाठी हा तुझा
तिचा शेवट तू केलाय आणि तुझी इच्छा म्हणजे सामान्य नव्हे, तुझी इच्छा म्हणजे साक्षात पार्वती आहे. यासाठी चिंता करू नको. तुझ्यावरची असलेलं पाप हा तुझा देव कधी लागू देणार नाही. प्रभू, माझी इच्छा म्हणजे स्वयं पार्वती माता. खरोखरच म्हणजे मी स्त्री हत्या केलेली नाहीये. यासाठी चिंता करू देवा, यावेळी तू या ठिकाणी मला पाठवण केलंय. या रामेश्वरीवर तो उत्तीर्ण झालाय. उद्या समस्त भक्तांना तुझ्या पूजेचा आशीर्वाद होते. हे राणी राजा तुझ्या पुण्य दर्शनाला, तुझ्या पुण्य पदस्पर्शाला ही विजयी पावन तुझा सदैव आशीर्वाद. चिंता करू नको. आजपर्यंत ज्या पद्धतीने तू राज्य सांभाळले त्याच पद्धतीने तुझं राज्य सांभाळ. या प्रभू रामचंद्राचा, या अखिल विश्वातील भक्तांना